सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांनो, काही कारणामुळे बऱ्याच दिवसांनंतर आपण या नेक्स्ट व्हिडिओ सेशनला सुरुवात करतोय. आपण 6वा धडा बघत आहोत. यापूर्वी आपण 2 पार्ट त्याचे पाहिलेत. 6th लेसनचे भौतिक राशींचं मापन. आपण स्कॅलर क्वांटिटी, व्हेक्टर क्वांटिटी, स्टँडर्डाइज मेजरमेंट कसं असतं, प्रचलित मापनाच्या MKS CJS पद्धत या बाबतीत इथून आधीच्या 2 व्हिडिओजमध्ये चर्चा केली आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी नेक्स्ट पार्ट लवकर अपलोड करावा म्हणून लास्ट व्हिडिओमध्ये खूप सारे कमेंट्सही केले, परंतु काही अपरिहार्य कारणांमुळे हा 3rd पार्ट फार उशिरानं आपल्यासमोर प्रेझेंट करत आहे. 3rd पार्टमध्ये आपण फंडामेंटल क्वांटिटीज आणि काही एककांच्या बाबतीत चर्चा करणार आहोत. चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. बराच उशीर या व्हिडिओ सेशनला होत असल्यामुळं मनापासून तुमच्या सर्वांची माफी मागतो आणि आता ह्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. ट्राय धिस म्हणजे हे करून पहा, या मुद्द्यापासून आपण या 3rd पार्टला सुरुवात करूया. वर्कआउट एरिया ऑफ युअर क्लासरूम. विच क्वांटिटीज आर टेकन इन टू अकाउंट टू कॅल्क्युलेट द एरिया. तुम्हाला तुमच्या वर्गाचं क्षेत्रफळ काढायला सांगितलं आहे. वर्गाचा एरिया काढायला सांगितला आहे. तो काढण्यासाठी तुम्ही कोणत्या राशी विचारात घ्याल किंवा त्या घेतल्या पाहिजेत. फंडामेंटल क्वांटिटीज. It is enough to select a few out of the many quantities and standardize their units. अनेक राशींपैकी काही राशी निवडून त्यांचं प्रमाण ठरवलं तर ते पुरेसं आहे. हे वरील उदाहरणांवरून तुमच्या लक्षात येईल. You can see from the above examples that units of the quantities length and time need to be standardized. Such quantities are called fundamental quantities and their units are called standard units. Of course, a standard fundamental unit must be available to all and it must not be variable. महत्त्वाचा शब्द तुमच्या लक्षात येत असेल. लांबी, काळ ह्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे लेंथ अँड टाईम, या राशींचं प्रमाण ठरवणं हे योग्य असेल. अशा राशींना आपण पायाभूत म्हणजे बेसिक फंडामेंटल राशी असं म्हणतो. त्यांच्या प्रमाणास पायाभूत म्हणजे फंडामेंटल प्रमाण का म्हणतात, फंडामेंटल क्वांटिटीज का म्हणतात. अर्थातच पायाभूत म्हणजे सर्वांना उपलब्ध असलं पाहिजे आणि कुठेही जा त्याच्यात बदल होता कामा नये. म्हणजे ज्या राशींमध्ये बदल होत नाही, सर्वांसाठी त्या उपलब्ध आहेत, अवेलेबल आहेत, म्हणून आपण त्यांना म्हणतो की त्या पायाभूत राशी आहेत, पायाभूत प्रमाण आहे, फंडामेंटल क्वांटिटीज. इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट म्हणजेच एककाची आंतरराष्ट्रीय पद्धत. अन इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स बेस्ड ऑन 7 फंडामेंटल युनिट्स कॉल द सिस्टीम इंटरनॅशनल, ज्याला आपण म्हणतो SI. It's currently used all over the world. It is also called the metric system. बघा, 7 पायाभूत राशींवरती हे आंतरराष्ट्रीय पद्धतीचे जे काही आधारित आहे सिस्टीम इंटरनॅशनल ही पद्धत आपण म्हणतो, ही संपूर्ण जगात वापरली जाते सध्या. आणि या पद्धतीला एक सेकंड नेम आहे जे मी इथं डार्क केलं आहे, मेट्रिक सिस्टीम. त्याला मेट्रिक सिस्टीम पद्धती असंही म्हणतात, मेट्रिक पद्धती. The names and symbols of the units of the fundamental quantities, length, time, mass in this system are given in the following table. खालच्या टेबलमध्ये लांबी, वस्तुमान, काळ ह्या ज्या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत, बेसिक क्वांटिटी, पायाभूत ज्या राशी आहेत, त्यांच्या एककांची नावं दिली आहेत. त्या राशी, एककाचं नाव आणि त्याच्यासोबतच काय दिलं आहे, सिम्बॉल म्हणजे चिन्ह, सिम्बॉल ऑफ युनिट. पहिली राशी आहे, क्वांटिटी आहे लेंथ,
ज्याच्यासाठी युनिट आहे मीटर आणि सिम्बॉल आहे एम. मास युनिट आहे किलोग्रॅम, सिम्बॉल आहे के जी. क्वांटिटी टाईम म्हणजेच काळ, युनिट आहे सेकंड अँड सिम्बॉल आहे एस. म्हणजेच लेंथ लांबी, एकक आहे मीटर. क्वांटिटी मास म्हणजेच वस्तुमान, एकक आहे किलोग्रॅम. अँड क्वांटिटी टाईम म्हणजेच काळ आणि एकक आहे सेकंड, आणि त्यांचे हे आहेत सिम्बॉल. स्टँडर्ड्स ऑफ द फंडामेंटल क्वांटिटीज as the standard of mass, a solid cylinder made of a platinum iridium alloy is kept in the International Bureau of Weights and Measures of Pairs. As per the international agreement, this mass is called 1 kilogram. Official accurate copies of this prototype are kept in the standardizing laboratories institute all over the world. 2 fine lines are engraved on a platinum iridium bar kept in the International Bureau of Weights and Measures at Paris. The distance between these 2 lines is accepted as the standard meter. Accurate copies of the prototype are made and distributed to the standardizing laboratories institute all over the world. बघा, पायाभूत ज्या राशी आहेत, ज्या बेसिक राशी आहेत, यांचं वस्तुमानाचं प्रमाण म्हणून प्लॅटिनम इरिडियम संमिश्र त्याचा वापर केला जातो. त्याचा एक भरीव दंडगोल हा पॅरिस या ठिकाणी आंतरराष्ट्रीय वजनाचं जे संस्था आहे तिथे ठेवलेला आहे पॅरिसमध्ये. आणि एक करार झाला आहे, आंतरराष्ट्रीय करार. त्याच्यानुसार त्याच्या वस्तुमानाला 1 किलोग्रॅम असं म्हणतात. म्हणजे ऑल ओव्हर द वर्ल्ड ॲक्सेप्टेड आहे की हेच 1 किलो आहे ओरिजिनली. त्याच्यापासूनच बाकीच्या कॉपीज तयार केल्यात. आणि या आदिरूपाच्या अधिकृत अचूक अशा प्रती प्रमाणीकरण करणाऱ्या जगभरातील प्रयोगशाळा आणि संस्थांमध्ये ठेवण्यात आल्यात. म्हणजे पॅरिसमध्ये जे काही तयार झालं 1 किलोचं वजन आहे, त्याच्या कॉपीज या जगभरात जेवढ्या ऑथेंटिकेट करणाऱ्या प्रयोगशाळा लॅबोरेटरीज आहेत त्या ठेवलेल्या आहेत. सो पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये ठेवलेल्या प्लॅटिनम इरिडियम संमिश्राच्या या आदिरूप पट्टीवर 2 सूक्ष्म रेषा कोरलेल्या आहेत. या 2 रेषांमधील अंतर म्हणजे मीटर म्हणून प्रमाण मानलं आहे. आता ही जी पट्टी आहे हिचं अचूक प्रती तयार करून ह्या सुद्धा सेम जसं वजन कॉपी करून सगळ्या जगभरात वाटप झालं, त्या स्टँडर्डायझिंग संस्थांमध्ये ठेवलं, तसंच हे सुद्धा जगभरात सर्वत्र डिस्ट्रीब्यूट करून ठेवलेलं आहे. द टाइम रिक्वायर्ड फॉर 1 revolution of the earth is measured by means of an accurate device. This time is taken as 24 hours. To standardize 1 second, 1 hour is considered to have 60 minutes and 1 minute 60 seconds. हे तर तुम्हाला माहितीच आहे. पृथ्वीच्या एका परिवलनाला किती काळ लागतो बरं, आणि तो अचूक मोजला गेला पाहिजे. आपल्याला माहिती की 24 तास. 24 तासामध्ये तो एक दिवस आपण प्रमाणित करतो. 24 तासांचा दिवस आणि रात्र मिळून 1 तास म्हणजे आपण 60 मिनिटं, आणि 60 मिनिटं त्यातला जो 1 मिनिट आहे तो 60 सेकंद आपल्याला प्रदर्शित करत असतो. ग्रेट सायंटिस्ट, when man felt the need to measure things, he started by using the parts of his own body for the purpose. In Egypt, in ancient times, the distance from a man's elbow to the tip of his middle finger was called a cubit. This measure would differ from person to person. Therefore, the cubit of the king was considered as the standard. Even in olden times, we weighed gold in a unit called gunj, and her glass was used for measuring time. Have you seen one? बघा, एक ग्रेट सायंटिस्ट. आपण थोडंसं इतिहासामध्ये मागे जातोय, बघतोय की इतिहासात काय काय झालंय, कशा कशा प्रकारे शोध लागले. मानवाला जेव्हा त्या काळात असं वाटलं की आता आपल्याला मोजायच्या आहे काही वस्तू, त्यांची गरज पडते, मग ते गरज जशी वाचली तशा तशा गोष्टींच्या उत्क्रांती होत गेल्या, तयार होत गेल्या, डेव्हलपमेंट होत गेली किंवा नवीन गोष्टी तयार झाल्या. तेव्हा त्याने पहिल्यांदा स्वतःच्या शरीराचा वापर केला. काय करण्यासाठी?
एखादी वस्तू मोजण्यासाठी. प्राचीन काळात काय व्हायचं इजिप्तमध्ये, माणसाची जी कोपरा आहेत त्या कोपऱ्यापासून तर बोटाच्या टोकापर्यंत हे जे अंतर आहे तुम्ही बघा तुमच्या हातावरती, कोपऱ्यापासून तर मधल्या बोटाचं टोक तिथपर्यंतचं जे अंतर आहे या अंतराला एक नाव दिलंय क्युबिट. प्रत्येक व्यक्तीनुसार आता हे माप बदलणार, छोट्याचं मोठ्याचं, हात कुणाचे लहान छोटे, म्हणून काय करायचं माप बदलायला नको, कापड सर्वांचं सारखं झालं पाहिजे. मग राजाचा जो हात आहे त्या हाताच्या मापाची एक पट्टी तयार करून घेतली जायची आणि त्याला क्युबिट हे प्रमाणित करून घेतलं जायचं, जसं आता आपण पॅरिसमध्ये करून ठेवलंय. तसेच पूर्वी आपल्याकडं सोनं मोजण्यासाठी गुंज या तोलनानं ते मोजलं जायचं. आणि कालमापनासाठी काही जे घड्याळ होते ते घड्याळ तुम्ही मला वाटतं बऱ्याच जुन्या अँशियंट टाइम्सच्या सिरियल्समध्ये पाहिले असतील. काचेच्या ग्लासचे जे घड्याळ असायचे त्यात काही वाळू वगैरे वापरलेली असायची आणि ती वाळू जशी जशी खाली सरकेल तसा तसा तो वेळ काउंट केलेला असायचा. सो अशा प्रकारे आपण काही जुन्या गोष्टी सुद्धा या ठिकाणी आता पाहिल्यात. आता पुढच्या नेक्स्ट व्हिडिओ सेशनमध्ये आपण इम्पॉर्टन्स ऑफ ॲक्युरेट मेजरमेंट आणि मेजर कॉजेस ऑफ एरर्स इन मेजरमेंट, म्हणजे मेजरमेंटचे जे महत्त्वपूर्ण भाग आहेत, अचूक मापन कसं महत्त्वाचं असतं आणि त्या करताना काय प्रमुख त्रुटी येऊ शकतात त्याचा अभ्यास करणार आहोत. भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. तोपर्यंत गुड बाय.